नमस्कार. आज PMPLच्या विश्वामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय असा घेण्यात आला की गेली 56 वर्ष या PMPLच्या कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय आणि 19 वर्ष न्यायालयामध्ये संघर्ष संघटनेच्या माध्यमातून होत होता. खऱ्या अर्थानं आज कोर्टाने जो निर्णय दिला गेला हायकोर्टने, तोच निर्णयाला अधीन राहून आम्ही सुप्रीम कोर्टात PMPL जाणार नाही असं आश्वासित करून त्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. त्या PMPLच्या ठरावामध्ये कोर्टाचा आदेश असा होता की त्या सर्व सेवकांना पेन्शन दिली पाहिजे. तो आम्ही मान्य करण्यात आला व तसेच त्यांना 1 महिन्याची मुदत कागदपत्र सादरीकरणासाठी दिली होती. त्याही मुदतीला आम्ही 6 महिन्याची मुदतवाढ देऊन गेले 5628 कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करून आज खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळण्याचं काम आज PMPLने केलं. त्यासाठी पुण्यनगरीच्या महापौर मंजुषाताई नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडचे महापौर रवीजी लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष बारणेजी, तसेच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम, त्यानंतर आमचे CMD महेशजी आव्हाड, या सर्वांचं सहकार्य यासाठी लाभलं आणि सर्व संचालक मंडळांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं खऱ्या अर्थानं काम केलं आणि बिचाऱ्यांना एवढ्या वर्षाची त्यांची मेहनत आणि न्यायप्रविष्ट असलेली बाब आपल्या सर्वांच्या समोपचाराने मागणी मान्य करण्यात आली आणि तो मार्ग मोकळा करण्यात आला. हे असं पुण्याचं काम PMPLकडनं आज घडलं. मी मनापासून सर्वांना आणि संचालक मंडळाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ओके.